गाईज गुड मॉर्निंग. बघू शकता आज रविवार आहे आणि आज रविवार दिवसानुसार आज मी सकाळी ड्रॉप केलेला आहे साहेबाला. इथे तुर्ब्याला सोडलेला आणि त्यांना सोडून आता बघू शकता मी बांबेची रोडला आता चाललेलो आहे. सर्व हार्डवेअरचेच दुकानं आहेत. तुम्हाला सर्व इथे सामान भेटेल, मशिनरी वगैरे, कपडे वगैरे सर्व लोकल, म्हणजे जे फुटपाथवरचे जे असतात ना, फुटपाथवरले सर्व आयटम भेटेल तुम्हाला. गाईज पण रिटर्न जाण्या अगोदर मी काय करणार आहे, CNG भरणार आहे गाईज. कारण की इथे CNGला प्रेशर चांगला असतो म्हणून मी डेली इथे CNG भरतोय. आणि इथे CNG भरून आपल्याला निघायचं आहे तिकडे कंपनीमध्ये. दिवसभर काय काम नसलं तर बहुतेक ड्रॉप पिकअप असलं तर असेल. मेसेज वगैरे टाकून ठेवलेलं आहे, आमचे जे सुपरवायझर आहे त्यांनी मेसेज टाकलेला आहे की तुला ड्रॉप आहे. बघू तो ड्रॉप नक्की आहे का ते आपल्याला माहिती नाही. तर गाईज सकाळी मी आता तुर्बे मार्केटला गेलो, जरा कांदे बटाटे घेतले घरामध्ये. कांदे बटाटे संपलेले आहेत आणि इकडून का घेतो, इथून चांगली क्वालिटी आणि चांगला रेट पण असते इथे, त्यामुळे इथूनच घेतो. कांदा लसूण वगैरे जबरदस्त असते इथे. तुर्बे मार्केटच आहे तिथे, त्या मार्केटमध्ये घेतला. आता मी निघालेलो आहे बघा, पाम बीच रोडला आहे मी आता. बघू शकता इथे सकाळी गाड्यासुद्धा कमी आहेत, कारण की आज संडे आहे आणि संडेच्यात जास्त पब्लिक बाहेर नाही पडत. इतर दिवशी कंटिन्यू गाड्या चालूच असतात काही तिथून. बघू शकता पाऊस पण जोरात पडलेला आहे. सिग्नलवर आता फायनली आलेलो आहे. सिग्नलवर क्रॉस करून आपल्याला जायचं आहे कोलीवाडा, सारसोले कोलीवाडा गाव आहे तिथे. मस्त CNG भरायचं आणि निघायचं आहे. प्रेशर मस्त असते तिथे. संडे निमित्त काय गाड्या नसतील काय, इथं गाड्यांच्या लाईनीच लागलेल्या आहेत आणि कोण पण कसं पण गाडी चालवत आहे काही. तर काही लोक चिटकून गाड्या चालवतात, तर ते चिटकून गाडी चालवणे म्हणजे मूर्खांचा बाजार आहे तो एक प्रकारचा काही. आणि चालवणे मिनी जर आता अचानक अर्जंट ब्रेक मारला, आता जर लक्ष नसला तर तो येईल ना आजला डायरेक्ट गाडीला माझ्या. काय आपलाच कमी आहे चालायला. त्यांच्यामुळं मग मी काय केलं, एक जण माझ्या आता गाडी चिटकून झाली होता, मी साईडला झालो, बाबा जा तुला घाई आहे तर तू जा बाबा. बघू शकता इथे आता बेलापूर किल्ला क्रॉस केलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे तिकडे JPTला. संडे निमित्त खूप गाड्या आहेत बघा आज पण. आता पब्लिकला थोडंसुद्धा बसता येत नाही घरामध्ये. संडे आमची 24 तास नाही संडे असं मी तर म्हणतात. एक दिवस काम एक दिवस सुट्टी. बघू शकता आलेलो आहे मी आता बेलापूर किल्ल्याच्या बाजूला. आता हा सिग्नल आहे, सिग्नल क्रॉस करून आपल्याला जायचं आहे नावाचं. CNG टाकायची गरज आहे बघा काहीच, कारण की CNGचे आपल्याकडे 4 कांड्या शिल्लक आहेत. त्या 4 कांड्यामध्ये काही जास्त गाडी चालणार नाही. त्या फायनली 467 5.43 मध्ये मी आता CNG भरणार आहे आणि इथून लगेच आपल्याला कल्टी मारायचं. चला गाईज कंटिन्यू राहा. तुम्हाला असेच काहीतरी उद्योगधंदे दाखवायला लागतील काय, कारण की आपला चॅनल सध्या फ्रीज झालेला आहे. यूट्यूबचा चॅनल ओपन करायचं आहे, त्यामुळे काही रोज मला आता व्हिडिओ अपलोड करायला लागतील. काही ना काही दाखवायला लागेल गाईज. बघू शकता इथे पाम बीचला 60च्या स्पीडचा लिमिट आहे आणि पब्लिक बघा 60च्या स्पीड हे नाही करत, 60च्या वरतीच असते पब्लिक. तर आपल्याला आपल्या पद्धतीनुसार चालवायची गाडी, कारण की चलन जर फाटला तर आपल्याच खिशाला कातडी लागणार आहे. त्यामुळे मी स्पीडमध्ये जाते. बाकीचे बघा किती 60-70च्या स्पीडला चाललेले आहेत. तर तिथे कॅमेरासुद्धा आहे, त्यामुळे जरा भीतीच वाटते. आपल्याला सिग्नल सुटलेला आहे आणि बघू शकता मी आता युटर्न इकडे घेणार आहे. युटर्न घ्यायचं आपल्याला बुलढाणा साईडला आणि मी डायरेक्टली काय तिकडे जाणार नाही. आता नाश्ता करणार आहे इथे काही. सकाळी भाकऱ्या आणलेल्या त्या खातो मी इथे. बघू शकता इथे 6 स्टॉप आहे बेलापूरचा मेन स्टॉप काही. इथे आपल्या बस वगैरे थांबतात आणि आपल्याला इकडे कोपच्यामध्ये तिथे ते दिसतात हे कॉन्क्रीटचे ब्लॉक दिसतात ना, त्याच्यात गाडी टाकायची आहे काही. आणि तिथे टाकूनशी मी आता तिथे नाश्ता पाणी करणार आहे.
मस्त पाणी. फायनली गाडी लावून झालेली आहे. मस्त निवांत आता इथे बसायचं ना नाश्ता करायचा काही जबरदस्त.